कालवण. तर मी तुम्ही बघू शकता मस्त केलं. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता झाली आहे सकाळ आणि पूर्णपणे कामे आवरलेत आणि ठीक आहे, बघूया आज दिवसभरात काय होतं आहे. आज तर येतील, रात्रीच येतील डायरेक्ट, कारण की आज त्यांच्या 2 शिफ्ट आहेत, कारण की उद्या सुट्टी आहे, त्याच्यामुळं आज थोडंसं उशीरच होईल. ठीक आहे, तर बघते मी आज दिवसभरात जे जे काय असेल इंटरेस्टिंग ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते. आणि आता माझी चालली नाश्त्याची तयारी, पण रात्रीचा थोडासा हलवा शिल्लक होता, तोच मी आता फ्राय करते, गरम करतेत म्हटलं. आणि ठीक आहे, आतासाठी इतकंच. ठीक आहे, भेटूया पुढे. चला तर मग. तर फ्रेंड्स, आत्ता वाजले संध्याकाळचे 7 आणि मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला. इथे करून घेतलं आहे, दिवाबत्ती झाली आणि इथं मी आंब्याचं कालवण, हे कालवण तुम्ही बघू शकता कसं वाटतंय. वाटण मस्तपैकी घरात वाटण बनवून वांग्याचं कालवण बनवलं आहे. इथं भात शिजतोय आणि चपात्या आहेत. ठीक आहे, इतकंच. ठीक आहे, दिवसभर तर खूप जास्त बोर झाले आज, आता वाट बघते कधी. ठीक आहे, दिवसभर आज खूप जास्त बोर झाले आणि रोजचं कालवणाचा तर प्रश्न असतोच, रोज काय बनवायचं. तर ठीक आहे, आतासाठी इतकं. आपण भेटूया उद्या सकाळी. आता आज उशीरच होईल थोडासा यांना यायला, तर मग आल्यावरती आम्ही जेवण वगैरे करू, सगळं आवरून मग सकाळी भेटूया आपण. आता आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आताशी आमचं सगळं सुरुवात झालीत, कारण की आज सुट्टीचा दिवस आणि कामं तर काहीच आवरलेली नाही आहे, फक्त झाडून वगैरे घेतले, घर आवरले तसं तर. पण ठीक आहे, आता काहीतरी जेवायला बनवतो, आज उशीर झाला आहे. ठीक आहे, चला जेवायला बनवते आज काहीतरी. थोडीशी वांगी शिल्लक होती माझा, त्याचंच परत कालवण बनवते आणि चपात्या बनवते. चला फ्रेंड्स, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथंच संपवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो प्लीज सबस्क्राईब करा. आत्तासाठी बाय बाय.